किती वर्षातून आला हा महाकुंभ, किती नदीचा संगम आहे इथं. या नदीतलं थंडगार पाणी अंदर गेल्यावर गरम लागलं. माझ्या कॅमेऱ्यात फोटो घेतलाय फॉरेनर काकानं. प्रयागराज मध्ये वरती पालिकडे हेलिकॉप्टर दिसते. चला आता पहा मग आम्ही इकडे पोट्टे येऊन काय केलं तर मंडळी आपला 2 दिवसापासून प्रवास चालू आहे. तुम्हाला सगळ्याला माहितच आहे. बढियापैकी मस्त झोप घेतली मी. राहून गाडी बंद पडत आम्ही सगळेजण मिळून गाडी चालू केली. मग लोटून फायनली पोहोचलो बाप प्रयागराज मध्ये. इकडची गर्दी पाहून मी आतलं बाप रे बाप, 2 महिन्यापासून अशीच गर्दी आहे मंडळी या ठिकाणी. आपल्याला गंगा नदीचं पाणी घरी न्यायचं होतं तर इथं बॉटला घेतला मग आम्ही सगळेजणांनी मिळून. तर मंडळी ऐका आता, महाकुंभ हा एक धार्मिक सोहळा नसून तर हा आध्यात्मिक उन्नती, संस्कृतीचा जागर व मानवतेचा संगम आहे. हा साधा कुंभ नाही, 144 वर्षानंतर आलेला महाकुंभ आहे. नदीमध्ये स्नान करायला आलो तर पाणी एकदम थंड होतं, पण भाऊ मनात श्रद्धा असली तर थंड पाणी सुद्धा गरम लागतं. इथं 3 नदीचा संगम आहे, गंगा, यमुना, सरस्वती. इथे फॉरेनर काकावर तुमचा एक फोटो घेऊ द्या. मी आतला घ्या ना बापा. आपलं युट्यूब चॅनलला त्याला सांगून दिलं, सबस्क्राईब करून दिलं. त्यातल्या याच्यावर फुल ब्लॉग तुम्ही पाहू शकता. आणि 5-5, 2-2 मिनिटात हेलिकॉप्टर जात मस्त नजारा वाटे असा पाहण्याला. एक बॉटल मध्ये तीर्थ वगैरे घेऊन सगळेजण निघालो मस्त. मी आता चला लय उशीर होऊन राहिला. आता भुका लागला होता सगळेले, तर मी काय करा सगळेजण मिळून केले मग रोडगे. इकडे मस्त रोडगे होऊ दिले आणि सोबत वांग्याची भाजी. अशी मस्त मजा आली जेवण करायच्या वेळेस की तुम्हाला काय सांगू मंडळी. रात्रभर प्रवास करून आम्ही कुठं चाललो हे जर पाहत असेल तर आताच फॉलो करून घ्या. व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय देवा मारुती राय, हर हर महादेव.